नाशिकमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं पाडवा पहाटचं आयोजन करण्यात आलं। शास्त्रीय गायक अरमान खान यांच्या सुरेल गाण्यांनी यावेळेला नाशिककर मंत्रमुग्ध झाले। दरवर्षी नाशिकच्या पिंपळपारावरती पाडवा पहाटचं आयोजन करण्यात येतं। दरवर्षी वेगवेगळ्या शास्त्रीय गायकांना आमंत्रित केलं जातं। पुण्यातल्या वाघोली परिसरामध्ये आमदार ज्ञानेश्वर कटके सोशल फाउंडेशननं दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळेला शास्त्रीय संगीत कलाकार महालक्ष्मी अय्यर, रवींद्र खोमणे आणि सोनाली सोनवणे यांनी सहभाग घेतला। कार्यक्रमात कलाकारांनी हिंदी आणि मराठी गाण्यांसह शास्त्रीय संगीत सादर करून उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केलं। भिवंडी तालुक्यातील पडघा सांस्कृतिक मंचातर्फे दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळेला सुमधुर गीत सादर करण्यात आली। यात भिवंडीकर मंत्रमुग्ध झाले। सकाळी फटाक्यांची आतिषबाजी करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। नाशिकमध्ये दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। दिवे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं नाशिक उजळून निघालंय। याची ड्रोन दृश्य सिद्धेश सरोदेंनी जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी पाठवली आहेत। मुंबईतली हवा वाईट श्रेणीमध्ये गेली आहे। दिवाळीमुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणात फटाके फोडतायत। यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे। यातच हवेची गुणवत्ता निर्देशांक जो आहे तो 211 वर गेला। नवी मुंबईमध्ये मंगळवारी एका दिवसामध्ये 3 ठिकाणी आग लागली होती। वाशी कामोठेनंतर तुर्भेतही घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे आग लागली। त्यामुळे घरातील सिलेंडरचाही स्फोट झाला। यात आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबईतल्या जोगेश्वरीच्या आदर्श मेघवाडी सोसायटीमध्ये 8व्या मजल्यावर भीषण आग लागली होती। त्यावेळेला घर जळून खाक झालं। पेटता दिवा सोफ्यावर पडल्यानं ही आग लागली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळते। नागपूरमध्ये मंगळवारी रात्री रिलायन्स स्मार्ट स्टोअरमध्ये भीषण आग लागली होती। अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली। फटाक्यांमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे। दुकानाच्या आसपास स्थानिक फटाके फोडत असताना ही आग लागली। यात लाखोंचं साहित्य जळून खाक झालं। पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। आगीत लाखोंचं फर्निचर जळून खाक झालंय। मेट्रो 2 बचं येत्या आठवड्यात लोकार्पण होणार आहे। सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं असून लवकरच लोकार्पणाची तारीख जाहीर होणार आहे। या मेट्रोमध्ये 2 टप्पे आहेत। त्यातील पहिला टप्पा डायमंड गार्डन ते मंडाले असा आहे, तर दुसरा टप्पा डायमंड गार्डन ते अंधेरी पश्चिम असा आहे। यातील पहिला टप्पा लवकरच सुरू होईल।